रामकृष्ण मंडळी, आज होता रविवार तर आपण उशिरा उठलो होतो. बाहेर येऊन बघते तर काय कडक ऊन पडलेलं होतं. मम्मी घरातलं काम आवरत होती आणि मी नंतर मम्मीची मजा घेत होती. नंतर काय आंघोळ वगैरे केली. आज होता रविवार म्हणून घरात बनत होतं नॉनव्हेज बनत होतं. त्यामुळे बोका खूप परेशान करत होता. मम्मीच्या अंगावर चढत होता, मला दे म्हणून. माव 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 त्याचं चालूच होतं. तो काय थांबतच नव्हता. त्याला नंतर मम्मीने खायला दिलं. नंतर थोड्या वेळाने आपण जेवण वगैरे केलं. मम्मी सांगा दुपारच्या वेळी ड्रामा वगैरे बघितला. थोडा वेळ आराम केला आणि नंतर आली आई आणि मम्मी. आर्यन बोकेची मजा घेत होते, खूप हसत होते, त्याला खूप चिडवत होते, एकमेकाची टांग खिचत होते. नंतर दुपारून चाय वगैरे केली, चाय वगैरे पिली. त्याच्यात बी बोक्याची खूपच मजा घेत होते, कारण बोक्या बी आपल्या घरातला एक फॅमिली मेंबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत सगळेच हसू आणि खेळून राहतात. तो पण आपल्या संग आपल्या एका फॅमिली मेंबरवानीच राहतो. तो जरी प्राणी असला तरी त्याला सगळं कळतं आणि तो सगळ्यांनाच घरात बोलतो माव माव करून. नंतर काय त्या दिवशी शुक्रवार बाजारातून आपण आणलं होतं मेथीचे लाडू बनवण्यासाठी सामान. मग आपण बसलो मेथीचे लाडू करायला. सगळं भाजून वगैरे घेतलं. नंतर सगळं एकत्र केलं आणि बसलो मेथीचे लाडू बांधायला. ते खूपच गरम होतं तर हाताला फार पोळत होतं. हात लाल जरद झाले होते आणि त्या मनीषा मावशीची तर खूपच, त्यांनी खूप मेहनत केली. नंतर काय आपण बसलो मेथीचे लाडू बांधायला. मी पण 2-4 लाडू बांधले आणि नंतर माझ्याकडून होईना गेले. नंतर फायनली आपले लाडू तयार झाले. संध्याकाळून आपण जेवण वगैरे केलं आणि आपण झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय.